की आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या समोर घेऊन जात आहोत आणि जालना शहराचा विकास करण्यासाठी आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब, नारायण भाऊ कुचे आणि आमदार संतोष पाटील दानवे, निवडणुकीचे प्रमुख कैलासजी गोरंट्याल या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जालना शहर प्रचाराच्या माध्यमातून पिंजून काढत आहोत आणि उदंड असा प्रतिसाद आम्हाला मतदार बंधूचा त्या ठिकाणी मिळत आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचा आणि महानगरपालिका जालन्याचा विकास करू शकतात। करोडो रुपयाचा निधी जालना शहरामध्ये आला। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल, ICT कॉलेज असेल, ड्रायपोर्ट असेल, जालना शहरानं कधी सिमेंट पाहिलं नव्हतं। जेव्हा कधी माणिकचंदजी बोथरा नगराध्यक्ष होते त्या काळात जालना शहरानं सिमेंट पाहिलं होतं। त्याच्यानंतर 2014च्या नंतर मात्र जालना शहरात 500-600 करोड रुपयाचे रस्ते जालना शहरामध्ये झाले आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये मला एकही रस्ता असा दाखवून द्या की तो सिमेंटचा झाला नाही। आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये विकास करणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि म्हणून सर्वच्या सर्व 65 उमेदवारांना अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि सध्या जालन्याच्या प्रत्येक प्रभागामध्ये जो तो पक्ष आपापल्या परीने काम करताना आपल्याला दिसतोय। आपण या ठिकाणी भास्कराबा दानवे आहेत, काय सांगाल? तुम्ही डोर टू डोर प्रचार करताय, काय सांगाल? महानगरपालिका जालन्याच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टीनं महानगर जालनामध्ये संपूर्ण 65 उमेदवार उभे केलेले आहे आणि अत्यंत प्रचंड असं प्रतिसाद मतदार बंधूंकडून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी मिळत आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही आज सकाळपासून या ठिकाणी डोर टू डोर प्रचार सुरू केलेला आहे आणि सर्व मतदार बंधू भगिनींचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या समोर घेऊन जात आहोत आणि जालना शहराचा विकास करण्यासाठी आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब, नारायण भाऊ कुचे आणि आमदार संतोष पाटील दानवे, निवडणुकीचे प्रमुख कैलासजी गोरंट्याल या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जालना शहर प्रचाराच्या माध्यमातून पिंजून काढत आहोत आणि उदंड असा प्रतिसाद आम्हाला मतदार बंधूचा त्या ठिकाणी मिळत आहे। या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची देखील या महानगरपालिकेच्या प्रचारार्थ सभा ठेवण्यात आलेली आहे। यानंतर आणखी काही दिवस प्रचाराचे बाकी आहे, तर पुढची रूपरेषा कशी असणार? निश्चितच मुख्यमंत्री महोदयांची सभा 5 तारखेला प्रचंड अशी न भूतो न भविष्यती अशी सभा झाली। ती सभा म्हणजे विकासाची सभा होती आणि सर्व जनता महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदार बंधू भगिनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आशाभूत नजरेने पाहतात की फक्त देवेंद्रजी फडणवीसच आपल्या महाराष्ट्राचा आणि महानगरपालिका जालन्याचा विकास करू शकतात। करोडो रुपयाचा निधी जालना शहरामध्ये आला। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल, ICT कॉलेज असेल, ड्रायपोर्ट असेल, जालना शहरानं कधी सिमेंट पाहिलं नव्हतं। जेव्हा कधी माणिकचंदजी बोथरा नगराध्यक्ष होते त्या काळात जालना शहरानं सिमेंट पाहिलं होतं। त्याच्यानंतर 2014च्या नंतर मात्र जालना शहरात 500-600 करोड रुपयाचे रस्ते जालना शहरामध्ये झाले आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये मला एकही रस्ता असा दाखवून द्या की तो सिमेंटचा झाला नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये विकास करणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि म्हणून सर्वच्या सर्व 65 उमेदवारांना अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे। या महानगरची एका पक्षाची जबाबदारी तुमच्याकडे आहे। रस्त्याचे कामं तुम्ही बहुतांश सगळे झाले तर सांगताय, मात्र काही ठिकाणी अशा कुठल्या समस्या आहे का? पाणी असेल किंवा वीज असेल, आरोग्य असेल, त्या कमी आहे आणि त्या कमी तुम्हाला आता तुमचं जे 65 उमेदवार आहेत हे निवडून आल्यावरती ते भरून काढायचे आहेत, असं कुठली कमी आहे? ही गोष्ट खरी आहे की गरजा ह्या निरंतर असतात। एक काम पूर्ण झालं की त्या कामातून दुसरं काम निर्माण होत असतं आणि म्हणून जो काही विकास आजपर्यंत झाला आणि जो काही बाकी राहिला असेल जनतेच्या माध्यमातून तो विकास पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे। आणि जवळपास तुम्हाला माहिती आहे की जालना शहरामध्ये ज्या काही जनावरांना मालक नसतात असे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून अत्याधुनिक प्रकारचा कोंडवाडा आम्ही निर्माण करणार आहे। आणि मी अनेक जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं की तुम्हाला मोकाट जनावर भविष्य काळामध्ये दिसणार नाही। त्याचं कारण असं तुम्हाला छोटा मुद्दा वाटतो पण तो खूप काही गोष्टी सांगून त्या ठिकाणी जात असतो। मोकाट जनावर दिसलं टोल फ्री क्रमांकावर नंबर तुम्ही डायल करा, त्याचा बंदोबस्त आम्ही 1 तासामध्ये करू। म्हणजे पंचतारांकित जो काही कोंडवाडा असेल अशा पद्धतीचा कोंडवाडा आम्ही त्या ठिकाणी करू। मोकाट कुत्रे असतील, मोकाट जनावर असतील, अशा गोष्टींचा बंदोबस्त करू आणि जालन्याच्या नागरिकांना ज्या काही गोष्टी अपेक्षित आहे की रोज पाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आमचा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढत आहेत, 65 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। किती उमेदवार निवडून येतील? आमचे आता तुम्हाला माहिती आहे की आमचं जे सर्वेक्षण चालू आहे, प्रचार चालू आहे, उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतो
आणि माझ्या माहितीप्रमाणे 45पेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जालना महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडून येतील आणि भारतीय जनता पार्टीचाच पहिला महापौर या ठिकाणी होईल आणि इतिहासामध्ये त्याची नोंद होईल.